पुण्यातील खेडमध्ये पावसामुळे कांदा पीक पाण्याखाली गेले। द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडलेला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये पहाटेपासून अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केलेली पाहायला मिळते आणि याचमुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते। मी सध्या आलो खेड तालुक्यामध्ये कांद्याच्या शेतामध्ये। या ठिकाणी पाहतो कशा प्रकारे सध्या जो कांदा लागवड केलेला आहे त्या कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतं। यामुळे अगोदरच या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं ठिकाणी कंबरड मोडलं असताना आता सध्या अवकाळी पावसाने सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली आणि शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आपल्याला पाहायला मिळते। पहाटेच्या सुमारापासून खेड असेल, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या चारही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे कांदा पीक असेल किंवा सोयाबीन असेल किंवा द्राक्ष पिकं असतील यांना मोठा फटका बसलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यावर अभिषेक समेश, टीव्ही मराठी, राजगुरुनगर, पुणे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यानं कांदा पिकावर नांगर फिरवलेला आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेटफळ गावातील शेतकऱ्यानं कांदा पिकावर नांगर फिरवलाय।